आणि बर्थडे गिफ्ट मंदारला खूपच आवडतात. दोन्ही हातांनी त्यांनी कबूल केलं. पहिल्या चेंडूला भिरकीला सीमारेषे पार. स्क्वेअर लेग सीमारेषे पार. येतो उत्तुंगाचा षटकार. 6 धावांनी स्वतःचा आणि संघाच्या धावांचं खातं मंदारने उघडलंय. आणि मंदारसारख्या फलंदाजाला अशा प्रकारे चेंडू टाकणं म्हणजे त्याला नक्कीच आमंत्रण देणं आणि आमंत्रण निमंत्रण तो नेहमी स्वीकारतो. मुख्य पंचाच्या भूमिकेत यावेळेस पुन्हा एकदा लोन फिल्टर चेंडू या चेंडूला खेळून काढलाय. चेंडू फील्ड होईल, फेक होईल. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, फेक अचूक नाही आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाज उचलत आहेत. 2 धावा इथं पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन विकेट, चांगला ताळमेळ, चांगला आय कॉन्टॅक्ट. पुन्हा एकदा आपण चेंडू मात्र गती इतकी होती की बॅटच्या चेंडूचा सुरेख असा मेळाप होत नाही. एक धाव मिळते. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये एक नवीन अष्टपैलू खेळाडू वेळकतकर गावाचं रत्न म्हणून ज्याला ओळखलं जातं असा निशांतजी कडवे आपल्याला मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. उपपंचाच्या भूमिकेत कालच्या दिवशीही ज्यांनी संपूर्ण दिवसभर पंचगिरी केली असे गणित मात्र उपपंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मैदानाकडे. इथे मात्र चांगला स्लोकपणा पाहतोय. इथे केवळ दिशा दाखवले. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर ह्या सामन्यात एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमचे मित्र त्याचबरोबर ONW स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा पवनजी ठोंबरे इथे उपस्थित आहेत. ते म्हणतात कमीत कमी या सामन्यात 80 ते 85 धावा होतील. यावेळेचा फटका नक्की चांगला आहे. डीप कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक खराब आणि त्याच्याचमुळे एके धावचे रूपांतर 2 धावांमध्ये केलं जात आहे. या 2 धावांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 17 धावा. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवर देखील सुयशच्या बॅटून मोठा फटका येणार का? की प्रथम चेंडू येणार? इथे फटका चांगला आहे आणि इथे येतोय फ्लॅट षटकार. या षटकाराने धावसंख्या होते ती म्हणजेच 23 धावा. एक महागड षटकार सांगता होते. पहिल्या षटकात फुटबॉल 23 षटकार गेला. आणि कुठेतरी सन्मान्य पवनजी ठोंबरे यांचं म्हणणं हे खरं होतंय का? कारण पहिल्या षटकात 23 धावा त्यांचं म्हणणं या षटकात पहिल्या सामन्यात किमान 80 धावा होतील. ते देखील एक चांगले फलंदाज आहेत. आक्रमक फलंदाज ते म्हणतात मी फलंदाजीसाठी उत्तम किमान 6 षटकं तर नक्कीच लागेल. हो. 6 षटकासाठी डावखुऱ्याचा गोलंदाज ओमकार कडवेला आपण पाहतोय. मागील सामन्यात आपण पाहिलं पवनजी तर नक्कीच ओमकारने पहिलं षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती. मात्र हा बदल थोडासा चुकीचा ठरलेला. पारसचं पहिलं षटक अत्यंत महागडं 23 धावा त्या षटकात आल्या. पाहूया ओमकार मुंबईला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडूच्या पाऊस इथे अंदाज येत नाहीये मंदारला असंच म्हणावं लागेल. चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू नेहमीच गोलंदाजासाठी चांगली सुरुवात म्हणता येते ती म्हणजेच निर्धाव चेंडू. इथे मात्र मंदार काय करतोय कारण मंदारनी सुरुवात त्या सामन्यातील पहिल्या चेंडूला भेटलेलं होतं षटकारासाठी. नव्या डावखुराचा गोलंदाज डावखुरा फलंदाज यामध्ये काय करते इथे मात्र मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. ओंकार झेल पकडण्यासाठी पुरेसा असण्याचा प्रयत्न करतो. मात्र टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू असा घेतो त्यामुळे 2 धावा सहज इथे पूर्ण होतील. इथे मात्र संधी उपलब्ध झाली तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये जर मिड ऑफ क्षेत्रावरती जर एखादा क्षेत्रक्षय तैनात असता पवनजी तर नक्कीच झेल गेला असता. 9+2 एकूण 3 धावा. पोस्टचा नो ते सन्मानित
9+2 एकूण 3 धावा मिळतात. धावसंख्या होते 26 धावा. इथे मात्र मंदाच्या बॅटमॅनला फटका. चेंडू उंच हवेत आणि इथे एक अप्रतिम झेल टिपला जातोय. मात्र मंदारचा फटका बसलेला आपण पाहिलं आणि चेंडू उंचावत गेला आणि एक अप्रतिम झेल तिथे पकडला गेला आणि अविनाशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीत अविनाशने हा झेल पकडलाय. अठ्ठावीस या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय मंदारच्या स्वरूपात. इथे मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय. पहिली विकेट प्राप्त करतोय तो म्हणजेच गोलंदाज ओमकारकडे. न्यू बॅटर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. नागेश. ते मात्र आखोटाबाद चेंडूवरती व्यवस्थित प्रहार करता येत नाही. एकच धाव मिळते. एक जण नागेश आपल्या धावांचं खातं उघड. धावसंख्या एकूण होते 29 धावा. चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू या षटकातील झालेत. अजूनही 27 धावा. माफ करा, चुकीची दुरुस्ती. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहात. 3 चेंडू झालेत या षटकातील. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. हे षटक एक कमी षटक ठरणार का, की पुन्हा एकदा सुयश आक्रमक फटकेबाजी करून या षटकात धावा जमवणार, हे देखील पाहिजे. सुयशने मागील सामन्यात ही आक्रमक फटकेबाजी केली होती. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू फटका चांगला आहे. पारस्थितिक क्षेत्ररक्षण करतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल, फेक होईल, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतोय ती म्हणजेच 28 धावा. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. इथे दुसरा धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. झेल पकडला गेला असता, फलंदाज बाद झाला असता आणि 2 धावाही वाचल्या असत्या. मात्र क्षेत्ररक्षक हवी तशी साथ लागत नाही ओंकारला. 5 चेंडू झालेले आहेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकात खऱ्या अर्थाने धावसंख्येला रोखलंय ते म्हणजे ओंकारने. एक विकेट प्राप्त केली मंदारची, जो नक्की धोकादायक ठरला असता. मोठ्या धावसंख्या त्यांनी नक्कीच बघितली असती. त्याला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं होती या षटकात अजून एक फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी उपलब्ध केली होती. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हवी तशी साथ त्याला लावत नाही. या पुढचा सामना असेल BNW स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिवाणी विरुद्ध जयमान बागदांड. इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं नाणेफेकीसाठी. जय हनुमान बागदांडा विरुद्ध BNW स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी. दोन्ही संघांना सूचना आहे. पुढील सामना आपला असणार आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. BNW स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे जर्मन बागदांडा. जर आपला कर्णधार उपस्थित असेल तर त्याला इथे पाठवायचं. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. स्लोर वन चेंडू नक्कीच अंतिम चेंडू ते नागेशला चकवलं. निर्धाव चेंडूंनी षटकाची सांगता केली एक सफल. षटकाची सांगता झाली सफल, यशस्वी नक्कीच म्हणता येईल. कारण केवळ 7 धावा खर्च केल्या ओंकारने आपल्या षटकात आणि एक विकेटही प्राप्त केली. जिथे पहिल्या षटकात तब्बल 23 धावा आणि त्या दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च झाल्या. त्यामुळे 2 षटका अखेरीस आपण पाहिलं तर एक गडी बाद 30 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच शिवशक्ती लोणावळा संघाची. दर्शन गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते 32 धावा, 32 रन्स. यावेळेस चेंडू अप्रतिम चेंडू पाहतोय. या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये.
अतिरिक्त ओसीची अपेक्षा केली होती ती म्हणजेच फलंदाज सुयशने. यावेळेसचा फटका मिस्टर स्ट्रोक आहे, झील होणार का? नक्कीच एक चांगला झेल शीतरक्षक गंधर निगडीत पकडलेला आपण पाहतोय. दर्शनला यश मिळते, दुसरा फलंदाज बाद होतोय. सुयश बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर सलवण्यांची जोडी तंबूच्या आशेला माघारी परतले. सुयश आणि मंदारी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळाली होती. सलवण्यांच्या भूमिकेत लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन होतं. एक चांगली स्टार्ट करून हे दोघे बाद झालेत. पाहूया या चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता येतं का? आणि मागील सामन्यातील सामनाही ठरलेला ज्याने 5 षटकांशी 32 धावांची एक आकर्षक खेळी केली तसा मुनीश आता स्ट्राईक होणार आहे. पाहूया दोन्ही सामन्यांमध्ये खेळ सुरू आहे. एका बाजूला दर्शन मागील सामन्यातील सामनाही ठरला होता आपल्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला शिवशक्ती लिहिणाऱ्या संघासाठी सामनाही ठरलेला मुनीश बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना आता इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू होतोय. 3 चेंडू झालेत आणि त्यामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि क्रिकेट प्राप्त केलं ती म्हणजेच दर्शनने. आज मात्र अष्टपैलुत्व सिद्ध करतोय या स्पर्धेमध्ये दर्शन. इथे मात्र मोठा फटका मनीष बॅटमधून एक लांब पल्ल्याचा षटकार येतोय. मागील सामन्याप्रमाणे या सामन्यातील षटकारने आपल्या खेळीला मनीषची सुरुवात केली. या षटकार धावसंख्या उसळी येथे धावसंख्या होते 38 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फटका झेल होण्याची संधी. मूळ चेंडू खाली येतोय. दर्शनला विकेट प्राप्त होते. कमबॅक केलं जातंय. एक डाव तुझा ते एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्या इथे मागील चेंडू षटकार आला होता. त्याच षटकार लागणार फलंदाजाला पुढच्या चेंडू होती तंबूच्या आशेला मागणी करतो ते तुमचे अष्टपैलू खेळाडू दर्शन. न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रणवला आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला तर 7च धावा आल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात त्या म्हणजेच दर्शनने. अंतिम चेंडूवर काय घडणार? नवीन फलंदाज मनीषप्रमाणे षटकाने सुरुवात करणार की अप्रतिम चेंडू येणार इथे मात्र खऱ्या अर्थाने अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. इथे मात्र खरं अर्थाने म्हणावं लागेल ज्याप्रमाणे मागील षटक केलं होतं ओमकारने त्याच्याच पावलावर खेळ ठेवून दर्शनने आपलं षटक पूर्ण केलं. पहिल्या षटकात 23 धावा आल्या होत्या पारसच्या. मात्र पुढच्या 2 षटकात धावसंख्येला पूर्णतः रोखलंय. ओमकारने 7 धावा खर्च केले, 1 विकेट प्राप्त केली आणि या षटकात जर आपण पाहिलं तर दर्शनने 8 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केले. त्यामुळे एका मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करणारा संघ कुठच्या अडचणीत सापडला असंच म्हणावं लागेल. शिवशक्ती लढणारे संघ मोठी धावसंख्या रचेल असं वाटलं होतं पहिल्या षटकानंतर. मात्र 3 षटकांच्या अखेरीस जर आपण धावफलकाकडे पाहिलं तर शिवशक्ती लढणारे संघाची प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाली 3 गडी बाद. 38 धावा 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. अजून एका षटकाचा खेळणं बाकी. अंतिम षटक. पुढील सामना असेल बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी विरुद्ध जय हनुमान बागदांडा. आपण पाहतोय बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. संघ उपस्थित आहे तो जय हनुमान बागदांडा. संघाने आपल्या कर्णधाराला पाठवायचं इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. कर्णधाराला पहिला चेंडू गंधाचा. या चेंडूला आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. नागेशच्या बॅटची कडा घेत चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या होते 39 धावा. आतापर्यंत कालच्या दिवशी आजच्या दिवशी पण सामने पाहिले तर चेंडू जातोय टिक्की झोन मध्ये. चेंडू 4 धावांसाठी जातोय. इथे 4 धावा नक्कीच मिळतील. प्लेसमेंट चांगली मिळवावी लागेल कारण जर आपण पाहिलं तर स्क्वेअरच्या दिशेला चेंडू गेला होता. 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे 43 धावा. त्यावेळेस फ्लॅट लागला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. फेक देखील तितकीच चांगली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि या दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज नागेश रिनोटची स्वरूपात प्राप्त होते.
एकवीर धावनी आपण पाहिलं. धावसंख्या झालेली 44 धावा. 3 चेंडू झाले. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये काही मोठे फटके येणार का? कर्णधार राजला पण पाहतोय. फलंदाजीसाठी मैदानात येतोय. डावकर हाताचा गोलंदाज आहे. त्यावेळेस राजचा फटका. झेल नक्की सोडा नाहीये. चांगला टायमिंग आहे. चांगलं प्लेसमेंट आहे. वन बाउन्स होत चेंडू जातोय सीमा रेषेपार. चौकार. 48 धावा धाव फलकावर लागलेला आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये 1 किंवा 2 मोठे प्रहार येणार का? हे देखील पाहायचंय की गंधार या चेंडूमध्ये धाव जिंकणार. 3 षटक आणि 4 चेंडूचा खेळ झाला असताना धाव फलकावर 48 धावा लागलेल्या आहेत. यावेळेसचा चेंडू अप्रतिम बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. 49 धाव धावफलकावर लागलेल्या आहेत. त्याच्या झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये आपला पहिला 70 प्लस स्कोर झाला होता. या सामन्यात मात्र तसा स्कोर होत नाहीये. किती धावा चेंडूवर काढून इथे एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण होणार का? निश्चितच पूर्ण होते. या 2 धावांनी यात मात्र एकच धाव दिली जाईल. वन शॉटचा इशारा पंचांकडून येतोय. याचा अर्थ एक धाव इथे मिळेल. त्यामुळे 50 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 51 धावांचा टार्गेट आहे. ते म्हणजेच बीसीसी सारं या संघासमोर. बीसीसी सारा सुद्धा नक्कीच चांगली संधी आहे. पाहूया त्या संधीचा फायदा घेतात का? कारण आता मात्र शिवशक्ती लोणारी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर मात्र आपल्या त्यांच्या गोलंदाजी खूप चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. जय हनुमान बागतांडा संघ नाणेफेकीसाठी या आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवचंद दिघोडी संघाचा कर्णधार साहिल खांबे इथे उपस्थित झालेला आहे. जय हनुमान बागतांडा संघ नाणेफेकीसाठी या. सन्माननीय पवनजी ठोंबरे यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कौल केला जातोय. जयमान बागतांडा विरुद्ध बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी. नाणेफेकीचा कौल लागलाय. बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवजीवन दिघोडी संघाच्या बाजूने 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. एलबीडब्ल्यू आणि फ्री हिट अवेलेबल नाही आहेत याची नोंद घ्या. दोन्ही संघातील खेळाडूंनी 22 लेगपॅचच्या स्वरूपात धावा आपल्याला मिळतील. ऑफ साईडला बाउंड्री लाईनच्या इकडे आपण पाहिलं तर पाणी आहे. तिथे चेंडू जाऊन थांबला तर 2 धावा मिळतील. पण त्याच्यातून चेंडू बाहेर गेला तर 4 धावा मिळतील. विकेटच्या मागे खड्डा तिथे चेंडू गेला तर 1 डिक्लेअर धाव दिली जाईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. त्याचबरोबर ज्या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार मिळेल, जो स्लीवलेस टी शर्ट असेल तोच परिधान करून त्यांनी पुढील सामन्यात मैदानात उतरायचंय. अन्यथा त्याच्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. आणि पाण्यामध्ये जिथे ऑफसाईडला पाणी आहे तिथे जर कॅच पकडली तर झेल बाद दिला जाईल फलंदाज. याची नोंद घ्या. पुढील सामना बीएनडब्ल्यू स्पोर्ट्स पुरस्कृत नवचंद दिघोडी विरुद्ध जय हनुमान बागतांडा. या सामन्यात असं वाटलं होतं खूप मोठी धावसंख्या रचली जाईल, पण चांगल्या सुरुवातीनंतर धावसंख्या रोखली गेली. जर आपण पाहिलं दुसऱ्या फेरीतील चालू असलेला सामना
बीसीसी चाळ विरुद्ध लोणारे, ज्यामध्ये लोणारेने प्रथम फलंदाजी करताना 50 धावा जमवल्या आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. यामध्ये पहिला चेंडू दर्शनसाठी एक वेगवान पद्धतीचा चेंडू होता. जोपर्यंत चेंडू दर्शनला समजेल तोपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात फिरवला. या चेंडूवर मात्र दर्शन आपण पाहतो एक स्लॉट स्वीप पद्धतीचा फटका खेळतो, परंतु घोषित क्षेत्र असल्यामुळे मात्र इथं एकच धाव मिळणार. एका धावेशी जरूर धावफलक मात्र इथं ओपन होतं चाळ संघासाठी, ज्यावेळी 51 धावांचं टार्गेट आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पद्धतीची गोलंदाजी करतो तो मात्र लोणारे संघाकडून राजचा हा चेंडू पुन्हा एकदा दर्शनसाठी त्याच पद्धतीचा चेंडू पूर्णपणे तिखट भेदक मारा करतोय. कोणत्याही पद्धतीचे मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतो तो दर्शनला. हाच दर्शन ज्याने आपण पहिल्या सामन्यात पाहिलं होतं. एक लांब पल्ल्याचे 5 षटकारांची एक चांगली खेळी साकारली गेली होती. आपण पाहतो चेंडूला त्याच पद्धतीचा वेग, परंतु चेंडूला इतका वेग होता की यष्टीरक्षकाला चकवून सुद्धा चेंडू सरळ घोषित क्षेत्रामध्ये जातो. जरूर एकदा संघाला मिळाला धावेची संघाची धावसंख्या लागली होती 2 धावा. या जर षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत या षटकात कोणत्याही पर्यंतचा मोठा फटका आलेला नाहीये. त्यामुळे जरूर पूर्णपणे दर्शनला मात्र इथे या 5 चेंडूंवरती बीट केलं जातंय. या चेंडूवरती सुद्धा 22च्या स्वरूपात एक धाव चांगलं शीत संघासाठी राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण विचार केला तर केवळ 3 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये धवन असेल तर 51 धावांचं. म्हणजे एक चांगली सुरुवात लोणारे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते राजतर्फे. एवढे नवीन नाव सेकंडच्या पाहायला मिळते मात्र जर दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये त्याच पद्धतीचे वाटपदार गोलंदाज फलंदाज आहे. ज्यावेळी प्रथम फलंदाजी करताना बरोबर लोणारे संघाने 50 धावा बनवल्या होत्या आणि 51 धावांचे टार्गेट सेट केले होते. ज्या पद्धतीचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती मात्र त्यांना गोलंदाजी यशस्वी साबित होते. तो षटकाचा जर विचार केला तर एक षटकामध्ये किंवा 3 धावे खर्च केले आणि महत्वपूर्ण फलंदाज चाळी संघाचा मागणी करताना षटक पूर्ण 3 धावे पूर्णपणे चाळ संघाला. आपण मात्र जर आपण विचार केला तर निर्णायक 3 षटकांचा खेळ बाकी असेल, ज्यामध्ये जरूर मोठ्या षटकांची गरज असेल तर पूर्णपणे दुसरी चाळ संघाला. नवला फलंदाज वन डाऊन साठी गंधार मात्र आपल्याला इथे नॉन स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळत, परंतु जर रिस्पॉन्सिबिलिटी असेल ते आता मात्र दर्शनच्या हातावरती नवीन आलेला गोलंदाज सुरेश आपल्याला पाहायला मिळतं. राईट आर्म राऊंड विकेट हा चेंडू आपण पाहतो इथे मात्र प्रयत्न करतोय, परंतु बीट होतो. यश काहीच तितकं प्राप्त होत नाही आतापर्यंत. पूर्णपणे बांधून धरलं जाते दर्शनला. हा चेंडू दर्शनसाठी चांगल्या पद्धतीचा चेंडू पूर्णपणे लॉक केला होता. या चेंडूसाठी त्याच्याकडे कोणत्या उत्तर नव्हतं. चेंडू मात्र हलक्याच्या रीतीने खेळून काढला. त्यानंतर मात्र प्रोस मात्र 4 धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो मिळणाऱ्या संघाची. याच संघाने संघाने मागील सामन्यात ज्या 75 संघ आता मात्र धावांच्या टार्गेट मात्र चेस करतो. गोलंदाजीच्या पद्धतीची धाव पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू आमदार मात्र सामना करेल, परंतु व्हेरिएशन पूर्ण अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यॉर्कर बाउन्सर पूर्णपणे आपल्याला स्विचच्या मार्फत पाहायला मिळतं. कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत मोठा फटका नितांत चालेल संघाला. पुन्हा एकदा सुमितचा हा चेंडू बंधांसाठी मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सामन्याच्या दोन्हीही फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं. चेंडू हा सुद्धा 22च्या स्वरूपात धाव घेऊन जाणार.
संघाची धावसंख्या झालेली आहे ती 5 धावा. आतापर्यंत आपण जर विचार केला 51 धावांचं टार्गेट जरूर संघाला 46 धावांची अजूनही गरज असेल ती येणाऱ्या काही निर्णायक षटकांमध्ये. यावेळी सुरेशचा हा चेंडू इथे मात्र जर आपण पाहिलं तर पूर्णपणे एक प्रॅक्टिस मॅच टाईप आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये केवळ गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गंधासाठी सुरेशचा हा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेला मारण्याचा चेंडू प्रयत्न केला होता. एक धाव मात्र इथे पूर्ण केलं. यानंतर मात्र स्ट्राईक घेण्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गंधाला मात्र आपल्या विकेटचं पतन करावं लागतंय. गंधार मात्र इथे आपल्या षटकाचा सुद्धा आपण विचार केला तर स्विचने सुद्धा त्याच पद्धतीचं त्यांची शतक टाकलं. ज्याच्यामध्ये स्विचने केवळ 2 धावा खर्च केल्या. 3 धावा माफ करा. पहिल्या षटकात सुद्धा 3 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 3 धावा आणि या षटकात आपण जर विचार करतो तर रनआउटच्या संख्यात गंधार सारखा फलंदाज सुद्धा मागे बघतो. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ सुद्धा झालाय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती पूर्ण 6 धावा आहे. आता निर्णायक 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला तर 45 धावांची गरज असेल. त्याचा पूर्णपणे विचार करता तेवढा जर आता स्वतः गोलंदाजी मार्क करते कारण की त्याला माहिती आहे हा षटक जरी निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर मोठे षटके खेळण्यापासून जर शाळेच्या फलंदाजांना वंचित केलं तर नक्कीच या सामन्याचा निकाल जरूर या बाजूने असेल. परंतु सेकंडला आपण पाहतो पद्धतीचे फलंदाज मात्र इथे आता भूषणला काहीसं चित्र निघावं लागणार. नंतर आपण पाहतोय पंचांच्या राईट बाजूने राईट आर्म राऊंड विकेट हा चेंडू. यावेळी मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक आपलं काम चोख निभावतोय. चेंडू मात्र निर्धार घेतो. प्रेक्षक दर्पण मात्र ते चांगले मिळतं मात्र चेंडू 45 धावांची गरज असेल तर सारा झाला. चेंडू पुन्हा पूर्णपणे तिखट मारा चालू होतो येणाऱ्या संघाच्या गोलंदाजाचा. आतापर्यंत कोणताही मोठा फटका पाहायला मिळाला चेंजेस करताना आपण जर आता विचार केला तर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा आणि 2 चेंडू आणि 44 धावांची गरज होती 6 संघाला. आणि इथे मात्र दुसरा फलंदाज बीसीसी चारल संघाचा एक गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी करतोय ओमकारच्या रूपात. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर बीसीसी चारल संघ बॅकफूट वरती जाऊन पोहोचले आणि ज्यावेळी जर विचार केला 57 धावांचं टार्गेट सेट करताना आतापर्यंत बीसीसी चारल संघाने केवळ 7 धावा धावफलकावरती जमावला. ज्यावेळी तिसरं षटक प्रगतीपथावर षटक कर्णधार मंदार मात्र षटक टाकताना आपल्याला दिसतोय. आतापर्यंत मंदारचे या षटकामधील जर 3 चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये त्याने केवळ एकच धाव खर्च केले ज्यामध्ये त्याने एक महत्वपूर्ण फलंदाज सुद्धा माघारी परतवलाय. नवीन फलंदाज आपल्याला अविनाश स्ट्रायकरवरती पाहायला मिळाला. अविनाश ते काम चोख निभावणार का? अविनाशचा चांगला फटका यावेळी मात्र अंगणच्या दिशेला एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलं. स्ट्राईक मात्र रोटेट केले पण तो मात्र आता जवळ आपल्याला विचार करायला लागलो. एका धावेने केवळ धावसंख्या झाली की 8 धावा जरूर आता मात्र इथे षटकार चौकारांमध्ये डील करावं लागणार जर हा सामना जर विजयी करायचा असेल बीसीसी चारल संघाला. ज्यावेळी आपण विचार केला मंदारचा चांगला चेंडू आतापर्यंत तरी आणि इथे मात्र आपण पाहतो पूर्णपणे फलंदाजी क्रम ढासळला होता बीसीसी चारल संघाचा. ज्यावेळी दर्शन सारखा सुद्धा एक चांगला फलंदाज केवळ 3 धावसंख्येवरती माघारी परततोय आणि ज्यावेळी संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ती केवळ 8 धावा. ज्यावेळी 4 फलंदाज माघारी परतले ते बीसीसी चारल संघाचे. आता मात्र इथे आव्हान कळवट वाटायला लागले ते बीसीसी चारल संघाला ज्यावेळी केवळ षटकार आणि चौकारांचीच गरज असेल जरा सामना विजयी करायचा असेल तर आणि पूर्णपणे आपल्याला एक मजबूत पकड या सामन्यावरती होणार संघाच्या गोलंदाजाची पाहायला मिळते कारण की त्याच पद्धतीचे भेदक मारे
प्रत्येक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालं गेलं. तर मंदारचा पुढील चेंडू यावेळी स्वतःच्या पॉलिटिकलमध्ये जरूर चेंडू कॅच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तेवढंसं काही बॅलन्स झालं नाही. चेंडू मात्र निसटतो, चेंडू निर्धाव जातोय. मंदारच्या षटकाचा जर आपण विचार केला तर मंदारने केवळ या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण फलंदाज बीसीबी संघाचे नागरिक परतवले. आतापर्यंत आपण सेकंड इनिंगचा विचार केला तर 3 षटक पूर्ण बीसीबी संघाची धावसंख्या झालेली होती केवळ 8 धावा. जवळ 4 फलंदाज माघारी परतले. आता येणारे 6 चेंडू आणि प्रत्येकी 43 धावांची आवश्यकता असेल ती बीसीसी सारळ संघाला. हे आव्हान एकदम अशक्य असं वाटतं. कुठेतरी जर बसणार गोलंदाज अनसर्टन की अनिश्चित आहे असे भरात सामने हर प्रेडिक्शन पहले कुछ बताया जा नहीं सकता है तो 6 चेंडू आणि 43 धावांची गरज, परंतु तसं काही मला होईल असं वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीची गोलंदाजी संघाकडून अपेक्षित होती त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र ते इथे आपल्याला निभावताना दिसतात. आणि लगातारचा दुसरा चेंडू सुद्धा आपल्याला निर्धाव जाताना दिसतोय. ज्यावेळी येणारे 4 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल तर दुसरी 4 सांगायला इथे मात्र आपण पाहतो दुसऱ्या इनिंग मध्ये धावण्याच्या बाबतीत पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांची संघाची धावसंख्या दिली होती 14 धावा. हा चेंडू एक अतिरिक्त बाउन्स होता, पंचांचा इशारा मात्र इथे एक वाईट स्वरूपाचा. वाईडनेशी बरोबर एक धाव मात्र संघाला प्राप्त होणार, परंतु तितकासा काही फरक होणाऱ्याच्या संघाला मात्र इथे पडणार नाही. फलंदाज मात्र इथे अविनाश सुद्धा बाद होतोय. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. जर पाहायला गेलं तर पूर्णपणे या सामन्यावरती हावी झालेले होते लोणारे संघ. ज्यावेळी 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. टार्गेट तसं मोठं नव्हतं, एक डिफेंडेबल टार्गेट होतं, परंतु ज्या पद्धतीची संघ आपण पाहतोय सारंग संघाच्या गेल्या 15 धावफलकावरती लागला आणि अशा तऱ्हेने संघ पाचवा सामना विजयी करतोय. बीसीसी सारळ संघ आणि औरंगाबाद लोणारे संघाचा नेक्स्ट मॅच दरम्यान जोपर्यंत आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतो. तर मी या दुसऱ्या फेरीतील विजयी संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतो, ज्याने 11 धावांची एक महत्वपूर्ण फेरी साकारली आणि आपल्या महत्वपूर्ण षटकामध्ये खेळून